नमस्कार मंडळी. थंडीचे दिवस आहे आणि गरमागरम भाजी खायची आहे. तर तुरीच्या दाण्याची जी आमटी असते ना, ती झणझणीत गावरान पद्धतीची आपण आमटी करणार आहोत. जशी गावाकडे केली जाते ना, प्रत्येक स्त्रिया करतात, म्हणजे गावाकडच्या पद्धतीनेच आज आमटी केलेली आहे. तर अगदी झणझणीत आणि खायला खरंच खूप मस्त लागेल. ज्वारीची भाकरी जर असेल ना, तर खूप छान लागेल. अशा पद्धतीची आपण आमटी केलेली आहे. त्यासाठी काय केलं, मी तुरीच्या शेंगा घेतल्या, त्याचे आपल्याला दाणे करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुरीचे दाणे जे आहेत ते सोलून घ्यायचे आहेत. तर आपण काय करतो आहे, इथे दाणे करून घेतो आहे. पूर्ण मी दाणे करून घेतलेले आहेत. करायला वेळ लागतो थोडासा, तर आदल्या दिवशीच करून ठेवायलेत. तर आपले दाणे करून ठेवल्यानंतर काय करायचं, आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. त्यासाठी मी कढई घेतली. कढईमध्ये तेल घातलं 1 चमचा आणि खोबऱ्याचे काप घातले 4 ते 5. आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत. तर खोबऱ्याचे काप भाजताना थोडेसे ब्राऊन व्हायला लागले की त्या स्टेजवरती आपण लगेचच काय करणार आहोत, हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या घालायच्या आहेत आपल्याला. तर झणझणीत आमटी होण्यासाठी मी इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. चांगल्या तिखट आहेत त्या. जितकी झणझणीत आमटी होईल ना, तुम्हाला जर थोडंसं कमी तिखट हवं असेल तर मिरच्या कमी घातल्या तरीही चालतील. मिरच्या आणि खोबरं थोडंसं भाजून झालं की त्या स्टेजवरती धणे घालायचे 1 चमचा. धणेसुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. गॅस थोडासा मिडियम करायचा इथे. आणि लगेच फूल घालायचं. मसाल्याचं जे फूल असतं ना, ते फूल घालायचं आहे. दगडफूल म्हटलं जातं त्याला. तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. इथे मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे. तर एका प्लेटीमध्ये थंड करण्यासाठी काढून ठेवला आहे. तर कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात थोड्याशा आणि लसण पाकळ्या घेतल्यात 10 ते 12. ते थंड होईपर्यंत आपल्याला तुरीचे दाणे जे आहेत ते कढईमध्ये टाकायचे. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि चांगले दाणे कच्चेपणा निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे तितकी रुचकर तुमची आमटी लागेल. तर भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आणि व्यवस्थित आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत. तर तुरीचे दाणे चांगले भाजून झाले, रंगसुद्धा चांगला बदललेला आहे. तर फक्त भाजताना काय करायचं, गॅस मिडियम ठेवायचा आणि एकसारखे त्याला हलवत राहायचं, म्हणजे दोन्ही बाजूने तुमचे दाणे भाजले जातील. तर आपले दाणे भाजून झाले आणि मसालासुद्धा आपला थंड झाला आहे. तोवर काय करायचं, कढईतली गॅस बंद करायचा आहे आणि दाणे थंड होईपर्यंत आपण मसाला वाटून घेतो आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाल्याचं थोडंसं जाडसर वाटण झालं की त्या स्टेजवरती आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे. पाणी घालून झालं की त्याची पेस्ट करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी व्यवस्थित आपली मसाल्याची पेस्ट झाली. तर आता पुढचं काय करायचं आहे, आपण जे तुरीचे दाणे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आपल्याला. आणि हे सुद्धा आपल्याला थोडेसे जाडसर, जास्त बारीक नाही काढायचे, पण थोडेसे जाडसर असे आपल्याला हे दाणे काढून घ्यायचे आहेत. तर मी थोडंसं पाणी घालून आपले वाटण हे तयार करून घेते. तर इथे वाटण तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवते वाटण आपलं कसं झालं आहे. ते थोडंसं जाडसर आहे आणि व्यवस्थितसुद्धा झालं आहे. तर आता याला काय करावं लागेल, आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. पाण्याच्या आकाराने आपण इथे पूर्ण भांड्यात मसाला काढून घेतो आहे, म्हणजे आपल्याला पाणी आकाराने त्यामध्ये घालता येईल. तर चांगलं मी 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेतलं की परत थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला चेक करून बघायचं आहे. तर थोडंसं घट्ट असल्यामुळे परत अर्धा ग्लास मी पूर्ण पाणी घातलं आहे. आणि आपलं जे सारण आहे ते व्यवस्थित पातळ आहे, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर पातेल्यात आपण भाजी करणार, त्यासाठी 2 चमचे मी तेल घातलं आहे. 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी जिरं तडतडलं की 1 चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे, जाडसर कुटलेली. आणि लसण जो आहे ना, आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे चांगला रंग बदलला आहे आणि ब्राऊनसुद्धा झाला आहे. तर या स्टेजवरती आपल्याला काय करायचं, थोडंसं आपल्याला हलवून घेतलं आणि गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे. तर इथे ब्राऊन लसण झाला की लगेचच आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत, अर्धा चमचा. छान रंग येतो आणि चवसुद्धा खूप छान येते भाजीला. कढीपत्त्याची पानं घालायची 4 ते 5 आणि कोथिंबीर घालायचा आहे थोडंसं तळून झालं की लगेच आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ना, आणि एक प्लेट हातात घ्यायची. वाटण पूर्ण डायरेक्ट आतमध्ये सोडायचं आणि लगेच प्लेट 1 मिनिटासाठी पातेल्यावरती ठेवायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली फोडणी छान बसलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला जास्त घट्ट होईल म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं. परत तर चांगलं 1 वाटी मी पाणी घालून घेतलं आहे. 1.5 ग्लास अगोदर घेतले आणि 1 वाटी आता, म्हणजे असे मिनिमम 2 ग्लास मी इथे पाणी घातलं आहे. आणि नंतर आपल्याला भाजीच्या आकाराने चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की तुम्ही भाजीचा रंग आणि चव जी आहे ना, खरंच खूप गावरान आहे. म्हणजे गावाकडे जशी केली जाते ना, माझी आजीसुद्धा अशाच पद्धतीने भाजी करते, तर खूप छान लागते भाजी. तर आपल्याला काय करायचं, खळखळून उकळी येण्यासाठी याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि मधोमध आपल्याला एकदा चेक करायचं, कारण खाली बुडाला बसली नाही पाहिजेत, म्हणजे जळालीसुद्धा नाही पाहिजे. ते एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे तुमची उकळीसुद्धा व्यवस्थित येईल आणि भाजीसुद्धा खराब होणार नाही. तर इथे खळखळून आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. तर गरमागरम भाजी, आणि थंडीचा दिवस म्हटला ना, पूर्ण जेवणच गरम पाहिजे, पोळ्यासुद्धा गरम पाहिजे.
आणि भाजीसुद्धा गरम पाहिजे. तर अशीच भाजी झालेली आहे, गरमागरम भाजी आहे आणि तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही आमटी खाऊ शकता. असं काही नाही की भाकरीच कराव्या लागतील किंवा पोळीच पण गावाकडे जर पद्धत म्हटलं तर भाकरी जे करतात ना, भाकरी चुरून म्हणून घेतात, मस्त कांदा घेतात, लोणचं घेतात सोबत आणि मस्त आनंद घेतात त्या भाजीचा. तर तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. तर इथे मी ज्वारीची भाकरी टाकून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी लुसलुशीत माझी भाकरी झालेली पोळीसारखी. तुम्हाला कडक भाजायची असेल तर कडकसुद्धा करू शकता. तर त्याच्या लेअरसुद्धा तुम्ही बघू शकता भाकरीच्या मस्त झालेल्या आहेत. तर भाकरसुद्धा खूप छान झाली आणि गरमागरम तुरीची जी आमटी आहे ती आपण वाढून घेतो आहे. तर केल्यानंतर तुम्हाला जो फील येईल ना, खरंच खूप मस्त आहे. म्हणजे एकदा तरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी तुम्हाला तुरीच्या दाण्याची आमटी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.